सोबत अनिल पवार सर आज सोबत आहेत आणि अनिल पवार सरांबद्दल सांगायचं झालं तर अनिल पवार सर हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेससाठी त्यांनी दिवस रात्र काम केलं होतं, परंतु काँग्रेसमधनं त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे ते अपक्ष म्हणून उभे राहिलेत. सर काय काय म्हणणं आहे तुमचं, काय म्हणाल? अक्षरशः सकाळी मी रिटायर्ड DYSP अनिल पवार शिवाजीनगर प्रभाग क्रमांक 7 मधून गोखलेनगर वाकडेवाडी या प्रभागातून उभा आहे. अपक्ष म्हणून फॉर्म भरला आहे, परंतु मला एक वाईट वाटतंय की सकाळी 9 वाजेपर्यंत मला AB फॉर्म देणार आहेत, तुमचं नाव कन्फर्म झालेलं आहे असं सांगितल्यानंतर मी आनंदाच्या भरात घरात गेलो आणि त्यानंतर घरच्यांना सांगितलं आणि सगळी तयारी सुरू झाली. माझ्या मित्रमंडळींना, माझ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना कळवलं आणि जल्लोषात आम्ही काँग्रेस भवनला आलो. कालांतराने थोड्या वेळानंतर आम्हाला असं कळालं की थोडीशी गडबड होते आणि जी तुम्हाला अंधारात ठेवायचं नाही आहे, पण जे काय आहे ते तुम्हाला थोडंसं वाईट वाटतं आम्हाला की तुमचं नाव कन्फर्म असताना आता कट होती की काय अशी शंका वाटायला लागली आहे. तर मी गडबडीमध्ये इथे आलो आणि याच्यामध्ये क्षेत्रीय कार्यालयात फॉर्म सबमिट करण्यासाठी आलो. म्हणून मला थोडंसं वाटलं म्हणून मी अपक्ष म्हणून फॉर्म भरला आणि पक्षाच्या AB फॉर्मसाठी मी कोरेगाव पार्क या ठिकाणी गेलो. तिथे परिस्थिती पाहिली तर परिस्थिती खूपच वेगळी होती आणि खूप वाईट वाटलं. जे बाहेरचे लोक आहेत, कधी आयुष्यात कधी काँग्रेसकडे बघितले नाहीत, अशा लोकांना तिथं प्रायोरिटीने त्यांना महत्त्व दिलं गेलं आहे आणि त्या लोकांना तिकीट दिलं गेलं आहे आणि आम्हाला AB फॉर्म मिळाला नाही. खूप दुःख झालं आहे, परंतु या दुःखाला सामोरं जाण्याची माझी काय तयारी आहे. मी शिवाजीनगर प्रभागातून प्रभाग क्रमांक 7 मधून मी उभा राहणार आहे अपक्ष म्हणून. खरं तर बऱ्याच पक्षांची हीच प्रॉब्लेम चालू आहे सध्या. जी सातत्याने काम करणारे कार्यकर्ते आहे, अशा कार्यकर्त्यांना आतापर्यंत का तिकीट डावललं गेलं आहे. त्याचं काय कारण असू शकतं? प्रत्येक पक्षामध्ये असं गोष्ट घडलेली आहे. सर तुमचं काय मत आहे? ह्याचं काय कारण असू शकतं? काय काय कारण असेल? आर्थिक हा विषय माझ्या दृष्टिकोनातून दिसलाय आणि मला खूप वाईट वाटलं. राजकारण किती जवळून पाहिलंय ते मला आज कळालंय. मी राजकारणी नाही आहे, मी सामाजिक कार्य करणारा माणूस आहे. रात्रंदिवस पोलीस खात्यामध्ये 24 तास लोकांची सेवा केली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना मदत करत गेलेलो आहे आणि यापुढे गेले 3 वर्ष रिटायर्ड झाल्यानंतर करत आलो आहे आणि आज मला कळालं आज सकाळी खरं राजकारण कसं असतं ते. खूप दुःख वाटतंय, पण हरकत नाही. मी सर्वसामान्य लोकांसाठी लढत राहील आणि त्यांच्यासाठी काम करणार म्हणजे करणार आणि मी फक्त लोकांसाठी लढेल. बस. थँक्यू व्हेरी मच. खरं तर मित्रांनो सांगायला खूप आनंद पण वाटतो आणि दुःख पण वाटतं. सर स्वतः रिटायर्ड DYSP आहेत, बरोबर सर? रिटायर्ड DYSP आहे. एक उच्चप्रत शिक्षण घेतलेला एक चांगला अधिकारी म्हणून काम केलेलं. आतापर्यंत त्यांचं एक स्वच्छ चारित्र्य म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्याच्यातून ते रिटायर्ड झालेत. एवढंच नाही तर ते एक उत्कृष्ट ॲथलीट आहे आणि जो माणूस ॲथलीट असतो त्या माणसाला नेहमीच जिद्दीने लढण्याची ताकद असते आणि ती ताकद आपल्याला सरांकडून मिळालेली आहे. सर तुमचा आता अपक्ष म्हणून तुम्ही उभे राहताय. तुमचा आता शिवाजीनगर प्रभागाबद्दल अनेक समस्या आहेत, त्यापैकी तुमच्या कुठल्या समस्याकडे तुम्ही जास्त फोकस करणार आहात? सगळ्यात जास्त समस्या आमच्या स्लममध्ये आरोग्याची समस्या, शिक्षणाची समस्या, रोजगारांची समस्या, त्यानंतर ट्रॅफिकची समस्या, खेळाच्या ग्राउंडची समस्या. आमचं ॲग्रिकल्चर ग्राउंड कित्येक वर्षांपासून बंद झालेलं आहे. ते बंद करणं, ते उघडं करण्यासाठी लोकांना ग्राउंड उपलब्ध करून देण्यासाठी माझा हा विचार होता आणि ते माझ्या त्या ह्याच्यामध्ये मी जी माहिती मागवली ते आयोगाने, त्याला मी तशी माहिती पण दिलेली आहे. मी एक आंतरराष्ट्रीय खेळाडू होतो. इंटरनॅशनल टीममध्ये, भारताच्या टीममध्ये मी मॉरिशसमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यामुळे मला खेळाबद्दलची ओढ आहे. म्हणून खेळाडू, आरोग्य, शिक्षण या सगळ्या गोष्टींकडे माझं जास्तीत जास्त माझ्या विद्यार्थ्यांकडे, जवान मुलांकडे लक्ष राहील आणि ज्यापासून व्यसनापासून लांब कशी राहतील यासाठी माझं प्रायोरिटी राहील पहिल्यापासून. मित्रांनो खरोखर आता सरांच्या बोलणं ऐकल्यानंतर असं वाटतंय की नक्की हा निर्णय जनतेच्या हातात आहे. तुम्हाला कोणाला निवडून द्यायचं आहे. तर आमच्यातर्फे मीडियातर्फे अनिल पवार सरांना खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.